काय मग मुबीन, तब्येत काय बोलते आता? बेस आहे. खाय पिया सांगलं नाही का डॉक्टरनी? चल बरं आहे. तर आता चालत बिलत जा जरा, त्याला बिलाले ये. हा, हा काय इतका उदास दिसतोय? त्याला सरांनी धरून कुठल्याने चालेत. कुठले नाही तर काय केलास? कुठले का तुला? होमवर्क नाही ना केलू मग तेव्हा मारले. मग होमवर्क तर करायलाच पाहिजे, मारणारच. का नाही केलास होमवर्क? सादिक भाई मी हॉस्टेलला रे तू. हॉस्टेलला रेजस काय आला? होमवर्क नको करायला? सादिक भाई मी हॉस्टेलला रे तू. हॉस्टेल वर्क द्याय पाहिजे, होमवर्क देऊन कैसा चालल? एक एक नमुना तिथे मिळायला नाही तर काय. ओ सादिक भाई बघा अमन. ओ सादिक भाई, अरे इतका का धावत धावता येईल असं? काय झाला काय? अहो त्या आमक्याची पोरगी तामक्याच्या पोरग्यासोबत हॉटेलला जाताना बघली मी. काय बोलतेस काय? हो मग काय, दररोज बघताय मी. कॉलेजच्या नावाने दोघं इकडे तिकडे हिंडत असतात. भरून दे, आपल्याला काय करायचं नाही. त्यांचा आईस बापूस बघतील, आपण त्याला मंदी पडा. अहो तैसा नाही सादिक भाई, आपल्या गावाची पोरगी आहे, आपल्या गावाची इज्जत आहे. अहो आपला फर्ज बनतोय तिच्या आई बापच्या कानावर घालावा. अरे दोस्ता, तुझी सगळी बात सही आहे, पण त्यांचा आईस बापूस आहे ना, आपल्याला उलट झुट्ट्यात काढतात. आणि सगळं आम्ही बोलून बोलून दमलू, ते आपलं ऐकत नाही, उलट आपल्यावरती टांगा टाकतात उलट्या. अहो सादिक भाई तुमची सगळी बात सही आहे, पण त्या आई बापच्या कानावर घालून येते मी. ए बाबा, तुला एक दोस्त म्हणून सांगता हाव, नको या भानगडीत पडू. उगीच मग ना पश्चाताप होईल तुला. सांगता तो ऐक. हो नाही ना सादिक भाई, मी आता कोणतं ऐकणार नाही. मी आता त्या आई बापशाला सांगून जा. आपण समजवायचं काम केलं, आता समजा नाही त्याला आपण काय करणार? सादिक भाई भलायचा जमाना राहिलाय नाही. भरून दे तू कर, आता ऐकतं काय करणार. चला आपण फिरूया. चला. हो सादिक भाई ते बघा अमन. अरे ह्याला काय आला? काय रे, हे काय झालं तुला? अहो सादिक भाई तुमचं ऐकलं असतं तर बेस जायला असता कसं. अरे पण काय झालं ती सांगशील का नाही नीट? अहो तिच्या आईस बापच्याला सांगायला गेलो का तुमची पोरगी आईच्या पोरग्यासोबत फिरते. मग काय बोलली तिच्या आईस बापूस? अहो त्यांना बेसाचं बोलायला गेलो तर उलटा माझ्यावर इंजाम लावले. बोलतात की तू आमच्या पोरगीची इज्जत घालवतेस आणि तिच्यावर जलतेस. तुला बेसा चांगला होता, नको जाऊ या भानगडीत, नको पडू. तू पण गेलास फुकट चिकेल नाही बघायला. चल काय जरूरत आहे सांग मला. आता ती सगळा सोड, मारला कोणी तुला येत का? अहो सादिक भाई तितक्यावरच नाही थांबली, त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की आमच्या पोरगीचा पिछा करतय आणि तिला छेडतय. अरे बापरे, हा जामच अंगाशी आला तुझ्या. जाम कुदगुले नव्हतं पोलिसांनी. कुदगवले, बाकड्या खालती भरून भरून मारले. बापरे. आणि तुम्हाला सगळ्यांना कसं आहे, कुणालाच सांगू नको हकीकत काय ती. मी सगळ्यांना सांगते बाईकवरनं पडलाय. वाटला तर तुमला चायनीज देत आहे मी. किती समजून याला, ऐकतच नव्हता. मी चाललंय करते. आता जाशील नाही घरच्या पोरगीच्या वाटली. पोरगीच्या वाटली आता माझ्या बायकोच्या वाटली पण जाणार नाही. टेन्शन नाही. आणि ह्याच्यामुळे धरण ठेव, आता कुणाला भला करायला जाऊ नको. त्यांचा आज बापूस काय येडे का आणलंय? त्यांना काय समजा आपली पोरा काय करता येत ती. तू मोठा चालला होतास तो फरिश्ता बनायला. हो सादिक भाई. कर आता तुला काय झाला? अहो तो अमुक त्या तमुकला घेऊन फिरत होता. मग आम्ही काय करू त्याला? आम्ही काय करू, आपण सगळे जाऊ चालचे आईस बापच्या जवळ की तुमची पोरगी कॉलेजच्या नावाने इकडे तिकडे फिरते म्हणून. चला जाऊ चला. काय ना, हा काय बोलतोय? थांबा जरा, कुणीच मंदी येऊ नको. हा माझा शिकार आहे. झाल्या परत असं ऐकलंच ना, हिच्या घरात चला तिच्या घरात चला, कोणता मग मारतील, पहिले मी मारीन तुला.